जळगावमध्ये शासकीय महिला वसतिगृहामध्ये तरुणींमध्ये हाणामारीची घटना घडल्याचं बघायला मिळते आणि ही घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे। वसतिगृहातील तरुणीनं गतिमंद तरुणीला मारहाण केल्याचं आता समोर येत आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तक्रार केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली, ही बातमी उघडकीस आली। वसतिगृह अधीक्षका आणि महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांमध्ये वादही त्यामुळे चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे। जळगावमधली ही घटना आहे, शासकीय महिला वसतिगृहामध्ये ही हाणामारी जी घटना आहे त्यामध्ये एका वसतिगृहातील तरुणीनं गतिमंद तरुणीला मारहाण केल्याचं दिसतंय। पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे काल तक्रार दिली का इथे एका प्रवेशितेला मारहाण केली गेलेली आहे। त्यानुसार मी लगेच काल चौकशी समिती नेमली। हे तिघं चौकशी समितीचे सदस्य माझ्यासोबत आहेत। ते काल आले असता त्यांनी कॅमेऱ्याचं फुटेज वगैरे बघितलं तर त्यातून स्पष्टपणे दिसून आलं की त्या प्रवेशितेला अक्षरशः केस ओढून वगैरे मारहाण केलेली आहे। तसंच इथल्या कर्मचाऱ्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत सुद्धा गैरवर्तणूक केलेली आहे। हा पोलिसांमार्फत बरेच प्रकरण गेले सर, कारण की वरिष्ठ माझी बाजूच ऐकून घेतली। माझी बाजू तर ऐकून घ्यायला पाहिजे ना, संस्थेचे अधीक्षक म्हणून मला तर काही विचारायला पाहिजे। मला पहिले विचारणाच करण्यात येत नाही सर, पहिले त्यांची बाजू ऐकून माझी चौकशी करण्यात येते पूर्ण डिटेल। मग पहिले माहिती घेऊन मग नंतर चौकशी करायची ना सगळ्या गोष्टीची सर। मला काहीच विचारणं होत नाही सर। ही जबाबदारी आहे सर, प्रवेशिता सांभाळणं आणि कर्मचाऱ्यांचं आपसातलं भांडण हे मलाच मिटवायचं आहे सर। मिटवायचं मान्य आहे, पण तुम्ही कळवलं तर काय म्हणा तुमच्या अधीक्षकांना? एवढं झाल्यानंतर मला जेव्हा माहिती पडलं सर, मी लगेच त्यांना नोटीस दिली कर्मचाऱ्यांना।